सारथी बार्टी महाज्योतीची PhD फेलोशिपसाठी पुन्हा घेण्यात येणारी 10 जानेवारी 2024ची CET परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप द्यावी. ठाकरे गट युवा सेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी. तसेच या पेपरमधील गोंधळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत कोल्हापूर 24 डिसेंबर 2023ला सारथी बार्टी महाज्योती PhD फेलोशिपसाठी अन्यायी CET परीक्षा घेण्यात आली. मुळात ज्यावेळी सारथीने जाहिरात केली होती त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी संख्या व CET याचा उल्लेख नाही आहे. 2 महिन्यापूर्वी जी यादी घोषित केली आहे त्यात सुद्धा विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असा शेरा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली होती. आपल्या माहितीसाठी भारत देशामध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 0.28% विद्यार्थी PhDला प्रवेश घेतात. आपण जर सारथी बार्टी महाज्योती यांना सरसकट फेलोशिप दिला नाही, परिणामी महाराष्ट्र व देशाचा संशोधन टक्का घसरेल व अनेक नवसंशोधक आपल्या माहिती सरकारमुळे देशाला व महाराष्ट्राला मिळणार नाहीत. 24 डिसेंबरला आपण जी अन्यायी CET परीक्षा घेतली ती इतिहासातील जिजियासारखी होती. परीक्षा घेण्याचं आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी घोषित केलं. आपल्या अधिकारी वर्गाला साधी नवीन प्रश्नपत्रिका तयार करता आली नाही म्हणून सेटची जुनी प्रश्नपत्रिका आहे तशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आली. अनेक परीक्षा केंद्रावर ज्या प्रश्नपत्रिका आल्या त्या बंद न करता लिफाफ्यामधून सील नसलेल्या होत्या अशी अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी होत्या. यामुळे ही परीक्षा रद्द केली. यामुळे 10 जानेवारी 2024ला ही CET परीक्षा पुन्हा घेऊन सरकार काय दिवा लावणार आहे? परीक्षा न घेताचे विद्यार्थी मागील परीक्षेत उपस्थित होते त्यांना सरसकट फेलोशिप द्यावी व या प्रकरणी जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू असेल तर आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक व युवा सैनिक ही परीक्षा उधळून लावू. महाराष्ट्रातील सर्व युवा सैनिक PhDसाठी फेलोशिप मागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अन्यायी CET परीक्षा रद्द करावी व सरसकट परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अन्यथा उग्र आंदोलन करू असे निवेदन युवा सेनेच्या वतीने सारथीचे प्रभारी संचालक डॉ. विलास पाटील यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवा सेना विभाग प्रमुख श्रीनंद वडर, प्रल्हाद वडर, ऋषभ सुरकुले आदी युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे.